श्री स्वामी समर्थ मंडळी. तर 11 जुलै रोजी म्हणजे या ज्येष्ठ महिन्यामध्ये अगदी 2 ते 3 दिवसावर आलेली ही भागवत एकादशी, याला योगिनी एकादशी सुद्धा म्हणतात किंवा मग वैष्णव एकादशी सुद्धा म्हणतात. याचे विशेष महत्त्व आहे. तर व्रत तर सगळेच करतात, पण बरेचसे जण व्रत करत नाहीत किंवा त्यांना व्रत जे आहे त्यांना करण्याचे जे आहे शक्य नसते. तर ते कथा, पूजा, दान हे सर्व आध्यात्मिक जे लाभ आहेत ते घेऊ शकतात. तर कशा पद्धतीने लाभ घेता येईल किंवा या दिवशी काय करायचं काय नाही करायचं, तर ही संपूर्ण माहिती जी आहे आज आपण जाणून घेऊया. तर 2026 मध्ये म्हणजेच या वर्षी 11 जुलै रोजी अगदी 2 ते 3 दिवसावर आलेली शनिवारी हा दिवस वैष्णव किंवा भागवत परंपरेतील भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. अनेक वैष्णव पंचांगानुसार या दिवशी भागवत एकादशी म्हणजे योगिनी एकादशी जी आहे पाळली जाते. एकादशी हे केवळ उपवासाचे व्रत नसून तर मन, वाणी आणि कर्म याचे शुद्धीकरण करण्याचा एक आध्यात्मिक उत्सव आहे. वैष्णव संप्रदायात भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण त्यांच्या नामस्मरणाला सर्वोच्च स्थान आहे. म्हणजे ज्या वेळेसही आपण एकादशी धरतो तर ती संपूर्ण जी एकादशी असते ती भगवान विष्णूंना किंवा मग श्रीकृष्णांना समर्पित असते. तर नामस्मरणाला सर्वोच्च स्थान तर आहेच. त्यामुळे या दिवशी उपवासासोबत बरेचसे भक्त हरिनाम जप किंवा मग भगवनाम संकीर्तन, भगवद्गीतेचे वाचन, श्रीमद भागवत श्रवण आणि भक्तिभावाने सेवा करतात. ही सेवा विशेष फलदायी मानली जाते, कारण आपण कुठल्याही काळामध्ये एकादशीला कुठलीही सेवा केली तर ती भरपूर प्रतीने जी आहे आपल्याला फलदायी मानली जाते. एकादशी हा अत्यंत दुर्मिळ योग आहे. एकादशी 15 दिवसातून एक तर येते, पण एकादशी ही खूप श्रेष्ठदायी असते आणि त्यामध्ये जर काही अशा एकादशी असतात ज्या खूप दुर्मिळ असतात, तशीच ह्या जुलै महिन्यातील एक एकादशी. त्यानंतर जी एकादशी येणार आहे ती तर आहेच महत्वाची मोठी एकादशी, जी आपण त्याला आषाढी एकादशी सुद्धा म्हणतो, पण ही सुद्धा एकादशी खूप महत्वाची, खूप फलदायी आहे. काही वेळा तिथीच्या कालावधीमुळं स्मार्त आणि वैष्णव परंपरेतील एकादशीच्या पालनाच्या तारखा वेगळ्या असतात. पण वैष्णव परंपरेत द्वादशीला योग्य पारण आणि एकादशीचे शास्त्रोक्त पालन यांचा विचार करून एकादशीची तारीख निश्चित केली जाते. त्यामुळे अनेक वैष्णव भक्त जे आहे 11 जुलै 2026 म्हणजेच अगदी 2 ते 3 दिवसांनी आलेली ही एकादशी जी आहे योगिनी एकादशीचे व्रत पाळतात. आता बरेचसे जण असे असतात की त्यांना व्रत जो आहे किंवा उपवास जो आहे करणं शक्य नसतं, कारण काही वृद्ध असतात, त्यांच्या गोळ्या औषधाची वेळ असते किंवा काही गर्भवती स्त्री असतात, असेही बरेच जण असतात. मग त्यांनी नेमकं काय करावं या दिवशी जेणेकरून त्यांना सुद्धा योग्य पद्धतीने फळ मिळेल. तर योगिनी एकादशीचे महत्त्व खूपच जे आहे दुर्लभ आहेत. धर्मग्रंथांमध्ये योगिनी एकादशीला पापांचा नाश करणारी, त्यानंतर मन शुद्ध करणारी आणि भगवंताची कृपा प्राप्त करून देणारी एकादशी म्हटली जाते. या दिवशी श्रद्धेने केलेले व्रत, जर व्रत शक्य नसेल तर मग भगवान नामाचा जप, त्यानंतर दान आता कुठल्याही पद्धतीने करू शकता तुम्ही. गरजूंना अन्नदान करू शकता, विद्यार्थ्यांना शालेय दान करू शकता किंवा मग इतर कुठलंही दान किंवा मग जे आहे आपण थोडीफार मदत सुद्धा करू शकतो. यामुळे मनातील नकारात्मक विचार कमी होतात आणि ईश्वरावरील विश्वास अधिक दृढ होतो. योगिनी एकादशीचा संदेश असा आहे की मनुष्य कितीही चुका केलेल्या असल्या तरी प्रामाणिक पश्चाताप आणि सत्कर्म भगवंताच्या नामस्मरणाने जीवनाला नवी दिशा मिळू शकते. तर या दिवशी व्रत कसे करावे? आता बरेचसे जण जरी व्रत करत नसतील तरी सुद्धा त्यांनी जे आहे भरपूर प्रमाणात पूजा, अर्चा, जप, तप करावे. पण जे व्रत करणार आहेत त्यांनी नेमकं काय करायचं? तर सर्वात अगोदर शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तात उठावं. कारण आपण जरी रोज ब्रह्ममुहूर्तात उठू शकत नसलो तरी एक दिवस असा असतो की त्या दिवशी आपण नक्की उठू शकतो, म्हणजे ती एकादशी. तर ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान करावे, स्वच्छ व सात्विक वस्त्रे परिधान करावीत.
त्यानंतर भगवान विष्णू किंवा श्रीकृष्ण यांची पूजा करावी. तुळशीपत्र, त्यानंतर फुले, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावे. दिवसभर जितका तुम्हाला शक्य होईल तितका हरिनाम जप करावा. किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे असाही तुम्ही मंत्राचा जप करू शकता. कमीत कमी 108 वेळेस करू शकता आणि जास्तीत जास्त जितकं शक्य होईल तितकं करू शकता. जे आहे उपवास करताना कोणाचाही राग करू नये किंवा मग कोणालाही असं त्याच्या मन दुखवेल असं बोलू नये, मत्सर भावना ठेवू नये, त्यानंतर खोटे बोलू नये, त्यानंतर निंदा आणि हिंसा यांचा त्याग करावा. एकादशीचा खरा अर्थ म्हणजे मनाला भगवंताच्या चरणी अर्पण करणे. या दिवशी दानाचे महत्त्व आहेत. तर दानामध्ये तुम्ही जसं की मी तुम्हाला म्हटले की अन्नदान, त्यानंतर वस्त्रदान, गोरक्षणासाठी मदत किंवा मग गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देणे, पक्ष्यांसाठी पाणी ठेवणे, त्यानंतर गरजू व्यक्तींना आवश्यक वस्तूचे दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. दान करताना कुठलाही अहंकार बाळगू नका की मी खूप श्रेष्ठ आहे, मी याची मदत केली तर तुमचा जो दान केल्याचं जे पुण्य आहे ते पूर्णपणे शून्य होऊ शकते. त्यामुळं दान करताना तर अजिबात अहंकार जो आहे अजिबात बाळगू नका. मनी अहंकार न ठेवता जे आहे भरपूर पद्धतीने तुम्ही दान करू शकता. भगवंताला अर्पण केल्याच्या भावनेने करा. ज्यावेळेस तुम्ही दान करत आहात त्यावेळेस असा विचार करा की मी भगवंतांना काहीतरी अर्पण करत आहे, म्हणजे तुमच्या मनामध्ये अजिबात अहंकार येणार नाही. त्यानंतर योगिनी एकादशी आपल्याला सांगते की खरी भक्ती ही केवळ मंदिरातील पूजेत नसून प्रत्येक जीवांमध्ये परमेश्वर पाहून प्रेम, दया आणि सेवा करण्यामध्ये आहे. जुलै महिन्यातील दोन्ही एकादशी अत्यंत विशेष आहे, कारण हिंदू धर्मात या एकादशींना खूप विशेष मानले जाते. मान्यतेनुसार विश्वाचे पालनकर्ते जे आहेत भगवान विष्णू यांना समर्पित जी एकादशीचा दिवस असतो. एकादशीचा उपवास हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण हा उपवास केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते आणि सुख समृद्धी ही सदैव लाभते. यामुळे बरेचसे आपल्याला जे आहे आपल्या जीवनातल्या अडचणी सुद्धा कमी होऊ लागतात आणि ही एकादशी आपल्याला खूपच फलदायी, खूपच पुण्यकारी बनवते. भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद तर प्राप्त होतो, यापेक्षा महत्त्वाचं काय तर शिवाय काही विशिष्ट एकादशीच्या तारखा विशेष मानल्या जातात, ज्या सर्व पापांचा नाश करतात आणि मोक्षांचे जे आहे यामध्ये दरवाजे उघडतात. तशीच ही जी भागवत एकादशी आहे किंवा मग योगिनी एकादशी, वैष्णव एकादशी सुद्धा म्हणतात, तर त्यातलीच ही एक एकादशी आहे. पंचांगानुसार जुलै महिन्यातील दोन्ही एकादशीचे खूप विशेष जे आहे महत्त्व. हे दोन एकादशीचे उपवास ज्येष्ठ आणि आषाढ महिन्यात येतात. एक म्हणजे योगिनी एकादशी आणि दुसरी म्हणजे आता ही ज्येष्ठ संपता ही एकादशी असते, म्हणजे ही जी आजची योगिनी एकादशी आणि नंतर देते ती दुसरी देवशयनी एकादशी येते, ती खूप मोठी असते. त्या दिवशी पण काय करायचं हे तुम्हाला मी नक्की सांगेल. हे उपवास केव्हा पाळले जातील आणि कधी सोडावेत हे जाणून घ्या. कारण आपण उपवास धरतो पण आपल्याला ह्याचं जे उपवास सोडण्याची विधी असते किंवा उपवास कधी सोडावेत हे माहिती नसतं. त्यामुळे बरेचसे जण काय करतात की एकादशी आता धरली आहे मग संध्याकाळी सोडतो, असं नसतं. तर एकादशी ज्यावेळेस आपण उपवास धरतो तर सोडण्याची सुद्धा विधी असते, सोडण्याची सुद्धा एक विशिष्ट वेळ असते. तर दोन्ही एकादशीचे महत्त्व, प्रत्येक महिन्यात 2 एकादशीचे उपवास पाळले जातात. या काळात ज्येष्ठ महिन्याची कृष्ण पक्षाची आणि शुक्ल पक्षाची एकादशी येईल. ज्येष्ठ महिन्यातील पहिल्या एकादशीला योगिनी एकादशी असे म्हटले जाते. त्यानंतर दुसरी जी एकादशी असते तिला भागवत एकादशी किंवा मग देवशयनी एकादशी जी आहे ती येते जुलै महिन्यातील दुसरी एकादशी, म्हणजे आषाढ महिन्यातील पहिली एकादशी. तर तिला देवशयनी एकादशी म्हणतात. आता ही देवशयनी एकादशी नेमकं कधी आहे हे आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. पण देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू देखील 4 महिन्यासाठी पाताळात म्हणजे योग निद्रा घेतात. यानंतर ते
देव उठुनी एकादशीला जागृत होतात. म्हणजे ही जी देवशयनी एकादशी आहे, त्यानंतर जे आपले भगवान विष्णू आहेत हे पाताळामध्ये योग निद्रा घेतात. यानंतर देव उठणी एकादशीला ते जागृत होतात आणि पुन्हा विश्वाचा ताबा घेतात. या काळात 4 महिन्याचा चातुर्मास सुद्धा असतो. जे जैन लोक असतात, मारवाडी लोक असतात, त्यांचे चातुर्मास जे आहे या काळामध्ये सुरू होतात. या चातुर्मासाचे सुद्धा खूप महत्त्व आहेत. तर तुम्हाला हवे असतील याचे महत्त्व जाणून घ्यायचे असेल, मला कमेंट करून सांगा. चातुर्मास असं कमेंट करा, तर मी तुम्हाला नक्की पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. तर योगिनी एकादशीची तिथी जाणून घेऊया आणि उपवासाची वेळसुद्धा. कारण उपवासाची वेळ माहिती नसेल तर मग काहीच उपयोग नाही. कारण तसं 10 जुलै आणि 11 जुलै दोन्ही तारखेला एकादशी दाखवलेली आहे. पण एकादशी ही पाळायची कधी, याचा उपवास धरायचा कधी. तर उपवास पंचांगानुसार आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीची तारीख म्हणजे ज्येष्ठ महिन्यातील जी एकादशी आहे 10 जुलैची तिची तारीख. तर ही 10 जुलै रोजी सकाळी 8 वाजता सुरू होईल आणि 11 जुलै रोजी पहाटे 5:22 वाजता संपेल. उदय तिथीनुसार एकादशीचे व्रत 10 जुलै रोजी पाळले जाईल. याचा अर्थ असा की यावर्षी योगिनी एकादशीचे व्रत 10 जुलै रोजी पाळले जाईल. या दिवशी पूजेसाठी ब्रह्ममुहूर्त मध्ये उठून 4:41 ते 5:24 पर्यंत ब्रह्ममुहूर्त आहे. त्यानंतर अभिजित मुहूर्त सुद्धा जाणून घेऊया. तर अभिजित मुहूर्त 12:17 ते 1:10 पर्यंत असेल. योगिनी एकादशीचा उपवास 11 जुलै रोजी दुपारी 2:03 ते सायंकाळी 4:42 पर्यंत सोडला जाईल. म्हणजे योगिनी एकादशीचा उपवास जो आहे तुम्ही 11 जुलै रोजी दुपारी सोडू शकता 2च्या पुढे. त्यानंतर आषाढी एकादशीची तिथी. तर आषाढी जी एकादशी येणार आहे देवशयनी एकादशी, हिची उपवासाची वेळ आणि महत्त्व हे सुद्धा जाणून घेऊया. कारण आषाढ शुक्ल एकादशीला देवशयनी एकादशी म्हटले जाते, जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि या एकादशीला लहानांपासून मोठे सर्वच जण जे आहे उपवास, त्यानंतर देवदर्शन, जप, तप संपूर्ण जे आहे करत असतात. पण ही एकादशी 24 जुलै रोजी सकाळी 9:12 वाजता सुरू होईल आणि 25 जुलै रोजी 2026ला 11:34 म्हणजे सकाळी वाजता संपेल. तर उदय तिथीनुसार ही जी एकादशी आहे ही देवशयनी एकादशीचा उपवास 25 जुलै रोजी केला जाईल. म्हणजे हा जो उपवास आहे आपल्याला 25 जुलै रोजी पकडायचा आहे. या दिवशी पूजेसाठी ब्रह्ममुहूर्त आहे 4:45 ते 5:29. या ब्रह्ममुहूर्तामध्ये तुम्ही हवी तितकी जी आहे याची पूजा करू शकता. त्यानंतर अभिजित मुहूर्त 12:19 तर 1:11 पर्यंत असेल. देवशयनी एकादशीचा उपवास 26 जुलै रोजी सकाळी 6:15 ते त्यापुढे 9:08 या वेळेत सोडला जाईल. तुम्ही या वेळेमध्ये किंवा मग 6:15च्या पुढे कधीही सोडू शकता. देवशयनी एकादशी ही भगवान विष्णूंच्या 4 महिन्याची जी निद्रा काळाची सुरुवात दर्शवते. म्हणजे देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्याची निद्रा काळ जी आहे ती सुरू करतात त्यांची. या एकादशीमध्ये 5 राशी जी आहे खूप भाग्यशाली ठरणार आहे. तर या 5 राशी कोणत्या? तर सर्वात अगोदर सिंह राशी. सिंह राशी करिअरमध्ये प्रगती, नवीन संधी, आर्थिक लाभ आणि मान सन्मान मिळण्याची शक्यता आहे. पण तुम्ही तुमचे कर्तव्य किंवा तुम्ही तुमचे कष्ट सुद्धा चालू राहू द्या. अडकलेली कामे पूर्ण होतील, व्यवसायात फायदा होईल, नातेसंबंध मजबूत होईल. त्यानंतर दुसरी म्हणजे धनुराशी. तर धनुराशी म्हणजे नोकरीत यश, उत्पन्न वाढण्याची शक्यता, त्यानंतर प्रवास आणि गुंतवणुकीत लाभ होईल. त्यानंतर कुंभ राशी करिअरमध्ये सकारात्मक बदल, नवीन प्रकल्पात जे आहे यश होईल आणि आर्थिक स्थिती सुद्धा सुधारेल. त्यानंतर मीन राशी. तर मीन राशी भाग्याची साथ, त्यानंतर कौटुंबिक जे आहे आनंद, प्रेमसंबंध आणि आर्थिक जे आहे आर्थिक बाबतीत चांगल्या संधी जे आहे मिळू शकतात. तर अशा पद्धतीने ह्या 5 राशी ज्या आहे भाग्यशाली ठरणार आहेत.
तर अशा पद्धतीची माहिती तुम्हाला आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका.